नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 36 साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते एकदम सविस्तर असं समजावून घेऊया. तर इथं सर्वात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे ब्लाउजची उंची. ब्लाउजची उंची घेणार आहे मी 14 इंच प्लस त्यामध्ये 1 इंच घेतलेला आहे 15 इंच. पहा इथे या पद्धतीने हे या पद्धतीने घेतलं. आता शोल्डर 5.5 इंच, अजून एकदा 5.5 वरती पॉईंट देऊन घ्या आणि इथून शोल्डर घ्या 5.25 इंच. छातीचा चौथा भाग 9, त्याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन. कंबर आहे 30, त्याचा चौथा भाग होतो 7.5, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 8.5 आणि पुढे 1.5 इंच मार्जिन. आता इथे मी मुंड्याला आकार देऊन घेणार आहे. मुंड्याचे आकार देताना पहा खूप काळजी घ्यायची, एकदम परफेक्ट असा गोल आकार आला पाहिजे. इथे घेतलं मी 1.25 इंच, 1.25 इंच घेतलं, इथं 1/2 इंच आणि ही जी मुंड्याची लाईन आहे याचा सेंटर करायचा आणि इथून या पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचे. तर एकदम परफेक्ट असा हा बॅक पार्ट आपला तयार झालाय. मुंडा घेर मोजून घ्या. मी इथं मोजून दाखवते किती येतोय माझा मुंडा घेर. पहा 8.8 इंच येतोय, म्हणजे इथे 15.5 इंच हा मुंडा घेर असणार आहे आपला. इथे 2.25 इंच. पुढचा गळा 6.5 इंचावरती मी पॉईंट दिला, 2.5 इंच घेतलं. इथे मी बॉक्स तयार करून घेते आणि तिरकी लाईन ड्रॉ केली. शोल्डर गळ्याकडे डाऊन करायचं. इथून हा आपला कटोरी ब्लाऊज आहे, तर इथून मी 2.5 इंच घेते. इथेही 2.5 इंच घ्यायचं. इथेही मी 2.5 इंच घेऊन एक लाईन ओढून घेतली क्रॉसपट्टीची. इथे मी आकार देणार आहे 1.25 इंचावरती. 1.25 इंचावरती पहा या पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे. अगदी जवळच असा देऊ नका, नाही तर पहा असं टोक निघल्यासारखं इथे क्रॉसपट्टी दिसते. आता इथे आपला पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा राहिला आहे, तर इथे मी सेंटर आहे इथे 1.5 इंच घेतलं आणि एक तिरकी लाईन ओढून घेतलेली आहे. 1.25 इंच घेणार आहे पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी पॉईंट, आणि फक्त या पद्धतीने आकार द्यायचे. जर तुम्हाला परफेक्ट मुंड्याला आकार कसे द्यायचे हे शिकायचं असेल तर पहा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे मुंड्याला आकार कसे द्यायचे किंवा मुंडा उंची कशी काढायची, मुंड्याची उंची कमी जास्त कशी करायची, असे भरपूर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत. ते तुम्ही पहा. ब्लाऊजमध्ये खूप छोटे मोठे बदल जे आहेत ते करावे लागतात, खूप टिप्स ज्या आहेत त्या फॉलो कराव्या लागतात, तेव्हा कुठे आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येतो. आता इथे मी कटोरी घेणार आहे 5.5 इंच. इथेही मी अजून एक 5.5 इंचावरती पॉईंट देऊन घेतला आणि मी सरळ लाईन ओढून घेतली. कटोरीला आकार देण्यासाठी हीच मेथड वापरायची आहे. फक्त असा आकार अगदी हाताने द्यायचा नाही, कमी जास्त होतो. तर या पद्धतीने जेव्हा तुम्ही आकार देता तेव्हा खूप छान असे कटोरीला आकार येतात. इथून मी घेतलं पहा या पद्धतीने तिरकी लाईन ओढून आणि आकार दिला. किती छान अशी कटोरी आपली तयार झाली आहे पहा. आणि हे जे अंतर आहे हे सुद्धा आपलं परफेक्ट असं राहतं पहा. 2.25 इंच राहिलेलं आहे हे शिल्लक.
तर हे सुद्धा अंतर जे आहे ते परफेक्ट राहतं. नाहीतर कधी कधी अंदाजे तुम्ही आकार देताना या पद्धतीने सुद्धा आकार देता, खूप बाहेरून आकार जातात, त्यामुळे आकारसुद्धा बिघडतात. तर ते आकार बिघडू नये यासाठी सुद्धा ही मेथड खूप उपयोगी आहे. नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी तर खूप खास अशी ही ट्रिक आहे मुंड्याला आकार देण्याची आणि कटोरी काढण्याची. आता ही आपण कटोरी जी आहे ती वाढवून घेऊया. इथे पहा, आपल्याला ही जी मूळ कटोरी आहे ती वाढवायची आहे. तुम्ही जर पेपर कटिंग केलं असेल तर ही जी मूळ कटोरी आहे तुम्ही एका दुसऱ्या पेपरवरती याच पद्धतीने ड्रॉ करून घ्या. म्हणजे आहे अशी आखून घ्यायची, कटोरी ठेवायची आणि साईडून जसा कटोरीचा आकार आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा. आता इथे अर्धा इंच वाढवायचं. इथे मी नेहमी जसं पाव इंच वाढवते, सरळ स्ट्रेटमध्ये पाव इंच वाढवायचं. आणि ही कटोरी वाढवताना मी नेहमी 1.5 इंचाने कटोरी वाढवते 36 साईजमध्ये. लहान साईज असेल त्यावेळेस 1.25 इंचाने वाढवू शकता, परंतु इथे 36 साईज आहे तर 1.5 इंच आपल्याला ही वाढवावीच लागणार आहे. 1.25 इंच वाढवून नाही चालणार. तर मी दोन्हीकडे 1.5 इंच घेतलेलं आहे. पहा, इकडे 1.5 इंच आणि इकडे हे 1.5 इंच घेतलेलं आहे आणि एक तिरकी लाईन ओढून घेतली. आता पहा, या पद्धतीने मी आकार दिले. अगदी हळूहळू आकार वाढवत आपल्याला हे आकार वाढवायचा आहे. अचानक एकदम असा आकार वाढवायचा नाही. आता इथे हे जे काही वाढवलेलं आहे त्याचा सेंटर करायचा. सेंटर करून घेतला आणि इथेही मी घेणार आहे 1.5 इंच 1.5. तर तुम्ही इथे पाहू शकता कटोरीला सेट किती परफेक्ट आलेला आहे. वाढवलेली कटोरी असून सुद्धा एकदम खूप छान असे आपले आकार जे आहेत ते आलेले आहेत. इथे या पद्धतीने हे मी जोडून घेतलं. पहा, तुम्हीच इथे पाहू शकता कटोरीचे आकार या पद्धतीने. आता टक्स द्यायचं आहे तर मी टक्स देणार आहे इथे 1.25 इंच किंवा 5.5 इंच. आपली कटोरी आहे तर काय करायचं, इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच मार्जिन सोडून द्यायचं. 5.5 इंच कटोरी आहे म्हणजे किती येणार आहे, इकडे 2.25 इंच आणि इकडे 2.25 इंच. इकडे 2.25 इकडे 2.25 म्हणजे 5.5 इंचाची आपली कटोरी तयार होणार. मग हे राहतंय किती शिल्लक, 2.25 इंच 1.7. तर पहा, या पद्धतीने सुद्धा करू शकता. किंवा हे जे 1.5 वाढवलेलं आहे आपण कितीने कटोरी वाढवली, 1.5ने, 1.5 म्हणजेच टोटल 1.5ने कटोरी वाढवली. तर यामध्ये 0.5 इंच प्लस करून तुम्ही डायरेक्ट 2.25 इंचाचा अशा पद्धतीने टक्स घेतला तरीसुद्धा चालेल. हे 2 ठिकाणी असं मोजण्याची गरज नाही. आणि उंचीला मी 3 इंच टक्स घेणार आहे. आता या पद्धतीने मी हा टक्स दिला. जर तुमच्या कटोरीला खूप टोक येत आहे असं वाटत असेल तर काय करायचं आहे, तुम्ही या पद्धतीने इथे अशा पद्धतीने तुम्ही टक्स जो आहे तो थोडा तिरका असा स्टिच करायचा आहे. म्हणजे थोडंसं टोक जे आहे ते कमी होतं, खूप कमी होत नाही, थोडंसं टोक जे आहे ते कमी होतं. तर इथे मी खूप साऱ्या टिप्स सहित तुम्हाला कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते अगदी सविस्तर असं समजावून सांगितले. बाही कटिंगचे व्हिडिओ भरपूर आपल्या चॅनेलवर आहेत. मुंडा घेऱ्यानुसार बाहीचं कटिंग, छाती घेऱ्यानुसार बाहीचं कटिंग, मी बाही वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहे. त्या पद्धतीनुसार तुम्ही कटिंग करा. आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.